ही बदमाशी ह्या यादीमधली नाही. ही बदमाशी आपल्या स्टाफनी आता अधिकारीच बूथ कॅप्चर करायला आणि तेच खाट 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 मारतात. थँक्यू. हा बोला. लोकशाही वाचवण्याचा भाग आहे. इलेक्शन प्रक्रिया पारदर्शक राहण्याचा भाग आहे असं त्या ठिकाणी मानतो. त्यांनीची रस्त्यावरची लढाई 200-300 खासदार निवडणूक आयोग वगैरे मोर्चा वगैरे काढला तर मार्ग तुम्हाला कसा वाटतो याच्यातून? मी एवढंच म्हणेन की लोक आता इलेक्शन कमिशनच्या विरोधात लढायला उभे राहिलेले आहेत. हा एक संदेश गेला तो फार चांगला संदेश आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. दुसरा मुद्दा दुबार नावांचा जो एक मुद्दा समोर यायला लागला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये 25,000 नावं दुबार आहेत आणि अनेक मतदारसंघात दुबार नावं आहेत. तर कारण काय, याचं अडचण काय असू शकते? याचं उत्तर मला वाटतं इलेक्शन कमिशननीच दिलं पाहिजे की दुबार नावं आधी कशी आणि त्याची कारणं काय. 15 ऑगस्टला चिकन आणि मटण बंदीचा एक सगळीकडून अनेक महापालिकांमधून निर्णय केला जातो, तर त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? दुर्दैव म्हणेन नगरपालिका महानगरपालिका लोकशाहीच्या साला गप्पा मारतात, पण त्याच लोकशाहीमध्ये लोकांनी त्या दिवशी काय खावं आणि काय खाऊ नये ही हिटलरशाहीची जी अवशेष दिसायला लागलेली आहेत तीच डेंजरस आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. जे पक्षफुटी संदर्भातल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये केसेस दाखल आहेत, राष्ट्रवादीचे असेल किंवा उद्धव ठाकरे गटाचे असेल, तर उद्धव ठाकरे म्हणाले की लोकशाही मरते आहे, त्याला पाणी द्या. त्यांनी सरन्यायाधीशांना विनंती केली. कायद्याची जी बाजू आहे ती बाजू जर मांडल्या गेली तर कदाचित सुप्रीम कोर्टाने आपला निकाल बदलला तर, नाही तर निकाल अगोदर सुप्रीम कोर्टाने दिलेलाच आहे की एकनाथ शिंदे हे अधिकृत शिवसैनिक आहेत आणि अजित पवार अधिकृत NCP आहेत. राहुल गांधी जी एका घरात 80 मतदार असल्याचं सांगितलं, किंवा बिहारचा जो मतदानाचा जो मुद्दा आहे, तर कैक मतदार जे आहेत ते जिवंत असून सुद्धा त्या मतदार याद्यांमध्ये मृत घोषित केलं आहे, किंवा काही लोकांना मतदार याद्यामधून पूर्णपणे इलेक्शन कमिशन त्याचं आणि राहुल गांधी याला उत्तर देतील अशी अपेक्षा मी बाळगतो. कबूतरखान्याचा जो मुद्दा आहे अजूनही चर्चेत आहे आणि ते शस्त्र उचलण्याचं वगैरे तुम्ही वक्तव्य ऐकलंच होतं, तर त्याच्यावर काय तोडगा काढला गेला पाहिजे? कारण इकडे भावना आहे तर दुसरीकडे आरोप आहे. भावना ह्या माणसाच्या आरोग्याच्या बरोबरी होत नाही किंवा ती ओव्हरराईडसुद्धा होत नाही. जर कबुतरांचं आरोग्याला धोकादायक असेल तर मी असं म्हणेन कोर्टाने घेतलेला निर्णय योग्य असं मी त्या ठिकाणी म्हणतो. भास्कर जाधवांनी मागे एक स्टेटमेंट केलं होतं की सगळेच ब्राह्मण पाताळ यंत्री असतात, किंवा आत्तासुद्धा त्यांनी परत एकदा डिवचणारं वक्तव्य केलेलं आहे. साने गुरुजीचं स्टेटस वगैरे ठेवलेलं आहे. काय सांगत होतं? कोण भास्कर जाधव? पवार गटाचे असे बरेच आहेत. हो, त्याच्यामुळे प्रत्येक याच्यावरती बोललं पाहिजे अशी गरज नाही. पार्टी वाईज असेल तर मग त्याच्यावरती कॉमेंट करणं ठीक आहे, इंडिव्हिज्युअली माणसावरती कोण कॉमेंट काही आहे सचिन? नाही. टाळीला मी हजर. तुम्ही काल महत्त्वाचं आत्ता थोड्या वेळापूर्वी ट्विट केलं आहे की 10 ऑगस्टला इंडिया आघाडी खरगे आणि राहुल गांधी यांना पत्र देऊन तुम्ही धोकाधडीच्या ह्याच्या संदर्भात एकत्रित लढाईसाठी तुम्ही त्याला आमंत्रण दिलेलं आहे. आणि 14 ऑगस्टला मल्लिकार्जुन खरगे जवाब नाही मिळा वगैरे हे सगळं असा तुमचा त्याचा उल्लेख आहे, तर त्या संदर्भात काय सांगा? नाही. 18 तारखेला सुप्रीम कोर्टामध्ये मुंबई हायकोर्टामध्ये जी आम्ही याचिका दाखल केली होती
76 लाख मतदानाची Yes. तिच्या संदर्भातलं अपील आहे हायकोर्टामध्ये, सॉरी सुप्रीम कोर्टामध्ये 18 तारखेला हिअरिंगला आहे. तेव्हा त्या पत्रामार्फत आम्ही त्यांना दिलं की तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इंटरव्हिनर होऊ शकता. का आता आपण सुद्धा असताना बोगस नावं याद्यांमध्ये किंवा डबल नावं याद्यांमध्ये हा इश्यू आपण असताना घेतलेला आहे. तर 76 लाख मतदान जे आहे हे बोगसमधलं आहे की कशामधलं आहे याचा निर्णय कोर्टाकडून आम्ही असं लावून घेतो. त्या ह्याच्यामध्ये त्यांनी इंटरव्हिनर म्हणून अर्ज देऊन काँग्रेस पार्टीने असेल, इंडिया आघाडीतल्या इतर पक्षाने त्याच्यामध्ये सहभागी होऊन निर्णय घ्या मागावा. रस्त्याच्या लढाईवरचा याच्यामधनं निर्णय लागेल असं मला वाटत नाही. फक्त वातावरण तयार होईल, लोकांना लोकजागृती जी आलेली आहे त्याच्यामध्ये अधिक लोकजागृती होईल. पण निर्णय जर पाहिजे असेल तर तुम्हाला कोर्टाशिवाय दुसरा मार्ग नाही. तुम्ही अजूनही त्यांच्यासाठी